नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 200 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये मी पत्ता कोबी घेतलेला आहे, हा एक 150 ते 200 ग्रॅम असेल, तो पण स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे। ह्याच्यानंतर 2 शिमला मिरच्या घेतलेले आहेत, त्याचे पण असे तुकडे करून घेतलेले आणि एक मीडियम आकाराचं गाजर घेतले, त्याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आपलं फ्रेश मका सोलून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही फरसबी टाका, तुमच्याकडे असेल तर वाटाणे, फ्रेश वाटाणे असेल तर ते जरी टाकले तरी चालेल। अशा पण रेसिपी पुष्कळ मी अपलोड केलेल्या आहेत। पाणी बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी फ्लावर टाकून घेणार आहे। काय होतं माहिती आहे का, कुणाकुणाला जर फ्लावर जर आवडत नसेल तर थोडं अशा पद्धतीत करायचं आणि त्याच्यामध्येही मी मका बी टाकणार आहे फ्रेश आणि ह्याच्यावर ठेवणार आहे झाकण। आणि काय करायचं, परत 2 पाण्यानं धुवून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचं थोडंसं जिरं, म्हणजे छोटा अर्धा चमचा मी टाकलेला आहे। त्यात टाकायचे 2 तेजपत्ते छोट्या आकाराचे घेतलेले, एक मोठ्या आकाराचा असला तरी 2 तुकडे करून टाकायचे। एक मीडियम आकाराचा कांदा बघा घेतलेला आहे, तो चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। आता हा सगळा कांदा मी टाकून घेते। कांदा बघा मी सगळा टाकून घेतलेला आहे। आता हे काय करायचं, आपल्याला कांदा चांगला पहिला भाजून घ्यायचा। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, त्यात टाकायचं 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली। आता लसूण किती आहे माहिती आहे का, 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे, हे कुटून घेतलेलं। तर ह्याला पण 1 मिनिटभर मी परतून घेते। 2 मिनटं बघा मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर। जेव्हा जिरं टाकलं ना, तवा जरी टाकले तरी चालतं, पण काय होतं माहिती आहे का, एकदम जळून जातं। असं थोडंसं आपल्याला परतायचंच असते, तवा टाकलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये टाकणार एक मीडियम आकाराचं टोमॅटो चॉपरला बघा मी असं बारीक केलेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायसाठी कांद्याची पेस्ट पण करू शकता बरं का। कांदा, टोमॅटो, जसं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि ती जरी टाकली तरी पण चालेल। आता हे काय करायचं, 1 मिनिटभर मी परतून घेते। आता ह्या भाजीसाठी बघा मी मसाले काय काय घेतलेत। ही मिरची पावडर घेतलेली 1 चमचा, मोठा 1 चमचा घेतलेला आहे। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचा हे गरम मसाला पावडर घेतलेला आहे, हा घेतलेला आहे। छोटा 1 चमच्याला पण थोडासा कमी वेज कोल्हापुरी मसाला, तो पण मी अपलोड केलेला आहे। टाकलेली थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे बघा परतून झालेलं आहे मस्त असं। आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ मसाला। तुम्हाला ह्याच्यात पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का, 2 चमचे दही घ्यायचं, 1 चमचा मलाई घेतली तरी पण चालेल आणि त्याच्यात हा मसाला मिक्स करून जरी तुम्ही वतला तरी चालेल। ह्याला काय करणार आहे, मी 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यात टाकणार आहे मी पाणी। साधं पाणी, ही कोमट वगैरे नाही, हा ग्लास अर्धा ग्लास घेतला होता आणि अर्धा ग्लास मी हे पाणी टाकलेलं आहे। आपल्याकडं सगळे मी रेसिपी अपलोड केले आहेत बरं का, कोल्हापुरी वेज वगैरे सगळं केलेलं आहे अपलोड। आता ह्याच्यावर मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवणार आहे। आता आपण ह्याला झाकून ठेवलं होतं। आता तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये कॉर्न टाका, जरी नाही टाकले तरी पण चालू शकते। म्हणजे मका जी मी ह्यात टाकला का नाही, तो नाही टाकला तरी पण चालेल। मी आपलं टाकलं आहे की निघेल थोडंसं वापरून त्याच्याबरोबर। आता हे पाणी मी नितळून घेते, काढून घेतलं आहे बघा पाण्यातून आणि ह्याला थोडंसं धुवून पण घेतलेलं आहे। झाकून ठेवलं होतं बघा, आता आपण झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा झालेलं आहे, अशी ग्रेव्ही होते। आणि ह्याच्यात जर तुम्ही दही म्हणा, फ्रेश दही, आंबट दही नाही बिलकुल, परत तुम्हाला सांगते हे जे मलाई जरी वरून टाकले तरी ते छान चव येते ना, करून बघा तशा पद्धतीनं। आता ह्याच्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची टाकणार आहे, बारीक थोडंसं कापलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये हा बटाटा मी पाण्यातच ठेवला होता कट करून। खूप प्रश्न पडतो की भाजीला काय करायचं नक्की, तर असं काहीतरी वेगवेगळं करायचं मग। आता ह्याच्यामध्ये पत्ताकोबी, जर तुम्हाला नको असेल तर पत्ताकोबी जरी नाही टाकला तरी पण चालू शकतं। मी टाकलं आपलं आणि हे फ्लावर। आता हे गॅस आहे मीडियम आणि हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस आहे मीडियम आपला। त्याच्यावर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि ह्याला चांगलं शिजवून देऊया आपण। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं 15 मिनटं आणि एकदा फक्त मी हलवलेलं आहे बघा, मस्त अशी होते। आता वरून ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकू शकता, आपण मगाशी टाकली होती अगोदरच। थोडंसं पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये बटर टाकू शकता, छान लागेल। जर तुम्हाला आता ह्या म्हणजे असं माझ्यासारखे सेम करायचे असले तर असे पण करू शकता, नाही तर ह्यात थोडीशी मलाई टाकू शकता, नाही तर काहीच नाही टाकलं तरी चालेल।
अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा भाजी, मिक्स भाजी छान लागते चवीला. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.